नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता हा ब्लाऊज आणि साडी कस्टमर पहिल्यांदाच आलेला आहे घेऊन. साडी आहे ती पिको फॉल करायची आणि ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे. ब्लाऊज आहे तो वर्कचा आहे. पाठीमागं आणि दोन्ही बाहीला वर्क आहे केलेलं, पण फ्रंट साईडला वर्क नाही. तो ब्लाऊज आता कसा स्टिच केलेला आहे पुढं मी तुम्हाला दाखवते. खूप फिनिशिंग छान आलेली आहे आणि फ्रंट साईडला जे आहे ती मी काट स्टिच केलेला आहे. आता ट्रेंडिंग डिझाईन चाललेली आहे फ्रंट साईडला काट स्टिच करायचे, त्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर बसला होता त्यांना. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हा ब्लाऊज बसल्यानंतर परत 4 ब्लाऊज आपल्याकडं दिलेले आहेत. त्यामुळं या ब्लाऊजची कटिंग मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता 4 मधली हा पहिला ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे पहा. पफ स्लीव आहे. गडवाल साडीवरचा हा ब्लाऊज आहे पहा. पाठीमागे चौकोनी गळा केलेला आहे आणि त्यालासुद्धा काट स्टिच केलेले आहेत पहा. त्यामुळं गळा खूप सुंदर दिसतो. आणि फ्रंट साईडला जी साईड आपली ओपन राहते त्या साईडलासुद्धा मी काट स्टिच केलेले आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा आणि फिटिंगला अगदी परफेक्ट त्यांना बसला. आता 4 मधला हा पहिला तुम्हाला स्टिच केलेला दाखवलेला आहे. बाकी 3 अजून स्टिच करायचे आहेत. त्यामुळे मी तुमच्याशी याची कटिंग शेअर करते. खूप छान फिटिंगला हा ब्लाऊज बसतो. सुरुवातीला अस्तर घेतलं, डबल फोल्ड केलेलं आहे. बंद भाग माझ्याकडं, ओपन भाग समोर. तयार उंची 13.5 इंच आहे. त्यात 1 इंच मिळवला. 14.5 वरती पॉईंट घेतला. आता ह्या पॉईंटवरती शोल्डर टाकायचा आहे. शोल्डर आहे 5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. आता इथून सुद्धा अंतर 5 इंच आहे का मुंड्याच्या कोपऱ्यापर्यंत ते पाहायचं आणि छातीचं माप टाकायचं. छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग आहे तो 8 इंच आणि 2 इंच मार्जिन. आता कमरेकडच्या साईडला तितकंच अंतर घेतलेलं आहे आणि लाईन ड्रॉ केलेली आहे पहा. कोपऱ्यापासून 1 इंच पॉईंट घेतला, ह्या लाईनीचा मध्य केला आणि हे पॉईंट आहे ते मुंड्याला आकार देऊन घेतला. खाली इथं पाव इंच आकार खाली आणलेला आहे. इथं 2 इंच गळा रुंदी घेतली, गळा उंची 10.5 इंच घेतली आणि इथून 2.5 इंच घेतलं आणि क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला. आता ह्याच्यामध्ये पान गळा सांगितलेला आहे त्यांनी. पॅटर्न बनवायचा आहे काट लावून. पुढचा व्हिडिओ हा डिझाईनचा येईल, तो सुद्धा नक्की पहा. कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग 7 इंच आणि पाठीतल्या टक्स 1 इंच 2 इंच शिलाई मार्जिन. आता 7 इंचाच्या पॉईंटपर्यंत आपण मध्य करायचं आहे टक्सच्या पॉईंटसाठी आणि तिथून उंची टक्सची 4 इंच घ्यायची आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच, कारण का आपण कमरेमध्ये 1 इंच वाढीव अंतर घेतलेलं आहे टक्सचं. जसं ड्रॉईंग केलेलं आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या. आता हा आपला पाठीचा भाग तयार आहे. आता बाही कटिंग करून घेऊया. डबल फोल्ड कपडा केला पहा. उंची आहे 10.5 इंच तयार, त्यात 1 इंच मिळवला. 11.5 इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे आणि लाईन ड्रॉ केली. आता बाहीची रुंदी आहे ती मी छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंच घेतलेली आहे. आता इथून उतार 3.5 इंच, इथून 1.5 इंच आतमध्ये, इथून 1 इंच आणि हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ केली. ह्याचा मध्य केला. मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन पाठीमागचा आणि पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं की परफेक्ट आकारामध्ये आपली बाही कटिंग होते. आता पाठीमागचा भाग आहे बाहीचा, तो अगोदर कटिंग करून घेऊया आणि दंडघेर आहे तो 4.5 इंच आणि 2 इंच मार्जिन घेतलेला आहे. तर ही बाहीची कटिंग आपल्याला झालेली आहे. अगदी परफेक्ट अशी बाही बसते, कुठेही चुन्नट वगैरे अजिबात येत नाही. आता ओपन केलं पहा आणि पुढचा सुद्धा आकार आहे तो कट करून घेतला. बाहीची कटिंग झाली. आता राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घेऊया. हा इतका कपडा आता शिल्लक राहिलेला आहे. ह्याच्यामध्ये आता पाठीचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे पहा मी आहे तसा ड्रॉ करून घेते. तुम्ही परत जर मापं जशी पाठीची टाकलेली आहे त्या पद्धतीने टाकून घेत असाल तरीसुद्धा घेऊ शकता. आता ही इतकी सोपी पद्धतीने आपला वेळसुद्धा वाचतो. आता आहे तसं ड्रॉ केल्यानंतर छातीचं माप आहे ते चेक करायचं की आपलं अंतर 10 इंच होतं ते आहे का. शोल्डर आपण 5 इंच घेतलं होतं ते बरोबर आहे का ते चेक करायचं. तर आपलं अंतर व्यवस्थित आपलं ड्रॉ झालेलं आहे.
आता इथं वाढीव जे अंतर आहे ते करून घ्यायचं आहे. उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण का ही लहान साईज आहे याच्यासाठी. तर उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलं. आता पुढचा गळा आहे तो 6 इंच आहे. 6 इंचावरती मी पॉईंट घेतलेला आहे पहा. 2.5 इंच रुंदी घेतली. गळा रुंदी आपण 2 इंच घेतली होती. आता क्रॉसमध्ये हा बॉक्स तयार करून घेतला. राऊंड शेप आकार दिला. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही देऊ शकता. इथून अर्धा इंच घेतलं पहा आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. सोपी पद्धत आहे. अगदी 5 मिनिटात तुम्ही कटिंग करू शकता आणि खूप छान फिटिंगला हा ब्लाऊज बसतो. इथून 1 इंच अंतर वाढवून घ्यायचं आणि इथून आपल्याला 2 इंच अंतर वाढवायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते लाईन ड्रॉ करायची पहा. आता इथे क्रॉसमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं, पुढच्या साईडला आणि मुंड्याकडच्या साईडला सुद्धा. आता इथून 3 इंच घेतलं, वरती 4 इंच पॉईंट घेतला आणि इथून 3.5 इंच घेतलं. आता हे पॉईंट आहेत ते मुंड्याकडच्या साईडला जोडून घ्यायचे, म्हणजे प्रिन्स कटला आकार द्यायचा आहे. तर इथून 3.5 घेतलं आणि खालच्या साईडला 3 घ्यायचं आहे. आता हे 2 इंच अंतर आहे ते इथं घ्यायचं पॉईंट आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं पहा मध्य सोडला लाईनीचा, तर दोन्ही साईडला पाव इंच पॉईंट घ्यायची पहा आणि अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा, कारण का आपण 1 इंच अंतर मुंड्याला वाढवलेलं आहे. हा पाव इंच अर्धा इंच निघून जातो आणि शिलाईसाठी अर्धा इंच राहतं. एक्स्ट्रा कापड राहिलं की काय होतं की मुंड्यामध्ये चुन्नट येते किंवा फुगा येतो आणि परफेक्ट असं मापानुसार जर कटिंग केलं तर अजिबात चुन्नट किंवा फुगा येत नाही. फिटिंग अगदी परफेक्ट बसतं आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं कटिंग दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि शिकायलासुद्धा मिळेल डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा. अस्तरवरती आपल्याला परफेक्ट कटिंग झालेली आहे. कपड्यावरती कटिंग आता करून घेऊया. आता पाठीच्या भागाचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पाहायला भेटेल. तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट कसा शिवायचा ब्लाऊज ते पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती बरेचसेच व्हिडिओ आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा स्टिच करायचा, लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा नक्की पाहू शकता तुम्ही आणि त्या पद्धतीनं स्टिच करू शकता. आता कपड्यावरती ठेवताना जे अस्तरचं आपण परफेक्ट कटिंग केलेलं माप आहे त्याच्या अर्धा इंच साईडून ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. आता इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.